बीड नगर परिषदेच्या मतदान प्रक्रियेच्या नंतर मतपेट्या अर्थातच ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत त्या स्ट्रॉंग रूमच्या परिसरामध्ये सध्या मी उभा आहे। बीडच्या नगर परिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर याच गोडाऊनमध्ये संपूर्ण ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत आणि आता मतमोजणी जी आहे ती 21 तारखेला होणार आहे। आज 12 दिवसांपासून या ठिकाणी या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त तगडा असा लावण्यात आलेला आहे। मात्र दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून कुठल्याही प्रकारे ईव्हीएम मध्ये घोटाळा होऊ नये किंवा वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी काही घडू नये यासाठी गेल्या 12 दिवसांपासून पहारा दिला जातो। अशा पद्धतीने सर्व ईव्हीएम मशीनच्या ज्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर हे संपूर्ण कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्याला बसल्याचं पाहायला मिळतंय। 24 तास या ठिकाणी पहारा दिला जातोय आणि या ठिकाणी जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते अशा पद्धतीने खाद्यपदार्थ सुद्धा याच ठिकाणी घेऊन येत आहेत आणि 24 तास या ठिकाणी पहारा देत आहेत। या परिसराच्या समोर म्हणजे स्ट्रॉंग रूमच्या बाहेरच्या परिसरातच अशा पद्धतीने पॅन्डॉल टाकून गेल्या 12 दिवसांपासून हे सर्व लोक 24 तास पहारा देत असल्याचं पाहायला मिळतंय। दुसऱ्या बाजूला आता पोलिसांकडून जो बंदोबस्त आहे तो सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी वाढवण्यात आलेला आहे। मात्र आता आणखी 7 दिवस उरलेले आहेत आणि 21 तारखेपर्यंत आता या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असतील ते पुढील 7 दिवस या ठिकाणी अशाच पद्धतीने पहारा आणि सुरक्षा देणार आहेत आणि 21 तारखेला आता नेमका काय निकाल लागतो याची प्रतीक्षा सर्वच पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह उमेदवारांना लागलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।